हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचं पॉडकास्ट कोणावर आहे. तर मी पुन्हा आता ते इंट्रो देत नाही आहे, पण चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला विदाऊट वेस्टिंग मच ऑफ अ टाईम. आधी तर मला सगळ्यात पॉडकास्टची सुरुवात म्हणजे पॉईंट वाईज सुरुवात करण्याआधी मला एक गोष्ट बोलायची आहे, जी लास्ट टाईम राहून गेली आणि आजही मी कॉमेंट सेक्शनमध्ये बघितलं होतं. म्हणजे ते ॲपलच्या झाडाला सफरचंद आली, त्या व्हिडिओच्या खाली एक कॉमेंट होती की आपल्या इथे भारतामध्ये जर असं असतं बंद घर आणि तिथे ॲपल आले असते झाडाला, म्हणजे झाडालाच ॲपल येतात ते अंड्यांना, आता काय बोलायचं. पण त्यांनी असं लिहिलं होतं की तिथे असं जर झाडाला ॲपल आले असते आणि कोणी नाही आहे बघून लोकांनी अक्षरशः ते तोडले असते आणि त्या झाडाची वाट लावली असती आणि खाल्ले असते आणि चोरले असते. तर त्यावरून मला असं वाटलं की आज हा पॉईंट आपण मांडला पाहिजे आणि आपण ह्याबाबत थोडंसं काहीतरी बोललं पाहिजे. कारण ह्याआधी पण जेव्हा त्या आणि हिने बसून जो व्हिडिओ काढला होता, ज्यामध्ये या लोकांनी सांगितलेलं की आमची जर्नी आणि इतकी वर्ष झाली आणि असं तसं आणि आता आम्ही कधी परत येऊ माहिती नाही आणि आम्हाला काही सांगता येत नाही आणि इथेच ऑफकोर्स मुलींचं शिक्षण इथेच होणार आणि असं तसं त्या डोक्याच्या मंद मुलींचं काहीतरी सांगत होते. तर त्या इथे पण अशा बऱ्याच कॉमेंट्स होत्या की हो बरोबरच आहे, अजिबात येऊ नको, इथे फालतू आहे, इथे एवढं करप्शन आहे, इथे एकदम बेकारच आहे आणि इथे एकदम घाणच आहे, अजिबात नाही, तुम्ही खूप लकी आहात, तुम्ही तिथे खूप छान आहात, तिथेच राहा. आणि ह्या सगळ्या कॉमेंट्स तिने ठेवल्या होत्या, रादर अप्रूव्ह केल्या होत्या. कारण मॅडम कॉमेंट होल्ड करतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत आणि जेव्हा आपण कॉमेंट होल्ड करतो तेव्हा क्रिएटरला त्या कॉमेंट्स अप्रूव्ह कराव्या लागतात. त्या आपोआप सरफेस होत नाहीत, म्हणजे त्या होल्ड होतात आणि मग एक 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 करून ती अप्रूव्ह करावी लागते कॉमेंट. तर डेफिनेटली तिने त्या पाहिल्या आहेत आणि तिने त्या अप्रूव्ह केल्या आहेत. म्हणजे किती चनी वृत्तीची ही बाई आहे आणि किती, म्हणजे लास्ट टाईम मी मावसाडच्या बाबतीत बोललेली, पण हिच्या बाबतीतही आणि सगळ्याच ओव्हरऑल या DBSच्या डिजिटल भिकारी संघटनेच्या बाबतीत हे एक निर्विवाद सत्य आहे की हे लोक ज्या ताटात खातात त्याच ताटात चला थुकतात. म्हणते मी, खरं तर त्या पलीकडचीच प्रोसेस करतात ते, पण आपण आपलं तोंड फार खराब करून घ्यायचं नाही म्हणून बोलत नाही, पण खरंच मनात तर तेच आहे माझ्या. आणि दुसरी गोष्ट की कसं काय तुम्ही असं बोलू शकता, स्पेशली अंडे सडके अंडे, रॉटन एग्स, ते तिथे अक्षरशः सडतायत. म्हणजे अक्षरशः त्यांची कसली दमडीची पण लायकी नाही, त्यांच्यावर तर थुकायची पण लायकी नाही. आणि बाता ऐका यांच्या, काय चढवतायत दादाताईंना आणि काय सांगतायत. आणि ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाबद्दल, ज्या देशाचं मीठ खाता, ज्या देशामुळे तुम्ही जे पण काही आहात ते यूज करताय ना, आता जे ज्या डिव्हाइसवर कॉमेंट करताय, जो डेटा पॅक वगैरे, तर ते जे काही आहे ते तितके पण चवन्नी पैसे कमवून तुम्हाला हा देश देतो. तुम्हाला या देशाने जे पण काही तुम्हाला टाईप वगैरे करता पण येतं ना, ते ह्या देशामुळेच आहे. आणि त्या देशाला तुम्ही नावं ठेवता. तुम्हाला कसं काय नाही वाटत? कसे काय, कुठून बनले ते? आणि तू बिईंग इन्फ्लुएन्सर स्वतःला समजतेस ना, मोठी बाता मारतेस, तुला लाज नाही वाटत ह्या कॉमेंट अप्रूव्ह करताना? काय मिळतं तुम्हाला ह्यातनं? आणि जर ही रियालिटी असेल, तुला जर असं म्हणणं असेल तुझं की मला रियालिटी दाखवायची आहे आणि जे खरं आहे ते खरं आहे म्हणून मी हे कॉमेंट्स, लोकांच्या भावना आणि काय परिस्थिती आहे, तर एक्सक्यूज मी, असं जर आहे ना तर मग स्वतःची पण रियालिटी जरा दिसू दे की. ऑफकोर्स ज्या 10-15 कॉमेंट दिसतात, ज्या तू ठेवतेस, तेवढ्याच कॉमेंट तुला नक्कीच येत नाही. त्यापेक्षा खूप कॉमेंट्स येतात आणि सगळ्या कॉमेंट्स तुझी रियालिटी दाखवणाऱ्या असतात. जर तुला देशाची रियालिटी, सो कॉल्ड रियालिटी दाखवण्याची इतकी खाज आहे ना, तर स्वतःची आधी दाखव. आहे हिंमत तुझ्यामध्ये? नीच बाई. एक दिवस आहे ना एकदम सोडून दे, एक दिवस नाही म्हणजे पूर्ण तू असं कॉमेंट सेक्शन ओपन ठेव आणि ऐलान कर आणि सांग की आज तुम्हाला जे काही असेल ना ते तुम्ही सगळं कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं आणि तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतात हे सगळं तुम्ही मांडा, तुमचं मत मांडा. दे एकदा, ओपन कर, कम्युनिटी टाक, कम्युनिटीला लोक कॉमेंट करतील. ठेव ओपन, बघूया तुला किती आणि काय कॉमेंट येतात.
देशाचं इतकी नाचक्की होताना कसं काय? आणि मेन म्हणजे ह्या बाईला त्या कॉमेंट अप्रूव्ह करवतात तरी कशा? आणि चल, जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू होल्ड करत नाहीस आणि त्या डिरेक्टली सरफेस होतात तर डिलीट तर तू करतेस ना. हे तरी करतेस की नाही करत? की नाही मी डिलीट पण नाही करत, असं तर होऊच शकत नाही. एवढे तुम्ही मोठे बाबा, एवढे तुमच्या जीवावर आमची घरं चालतात या भ्रमात राहणारे, भ्रमाच्या भोपळ्यामध्ये. तर तुमचे एवढे सबस्क्रायबर आहेत, लाखामधले मोठे यूट्यूबर, मोठे ऑटो जनरेटेड कॉमेंट 50-50 रुपये देऊन करून घेणारे यूट्यूबर्स, स्वतःची तर डांग फाटते बोलायला, मग असं काहीतरी चाळे करायचे. आणि एवढ्या मोठ्या यूट्यूबर्सना फक्त 10 कॉमेंट्स, ए ना चॉलबे, ए तो नाही हो सकता. याचा अर्थ तू कॉमेंट होल्ड तर करतेसच, 101% करतेस, आणि त्याहूनही एखादी जर सुटली तर ती डिलीट करतेस. मग देशाच्या बाबतीत इतकी वाईट कॉमेंट करतात, त्यांना तू साधा असा रिप्लाय पण नाही करत की बाबा असं बोलू नका किंवा काय. उलट तू त्यांना भरीस घालते, उलट त्यांना तू बढावा देते अजून बोलायला, वाईट कॉमेंट्स करायला. आणि हे तर म्हणजे निर्विवाद सत्य आहे बोंबाड आणि विवीच्या बाबतीतलं, की ना बाप बडा ना मैया, सबसे बडा रुपया. अरे नाती विकली आहे लोकांनी, सगळं विकून आपलं सगळं, कोणाचं काही कसलंच काही ठेवलं नाही, नुसतं पैशाच्या मागे पागल झाले. तर ज्या मुलाला आईबद्दल नाही, ज्या मुलीला आईबद्दल नाही, नेक्स्ट लेवलचे नार्सिस्टिक लोक आहेत ही. तर ह्या लोकांकडनं काय अपेक्षा? ते जे आपल्या आईबापाचे नाही होऊ शकत ते देशाचे काय होणार? स्टुपिड गॉसिप गर्ल. तू विचार पण कसा केलास? तू अशी अपेक्षा पण कशी ठेवलीस या लोकांकडनं? नॉनसेन्स. पण तुम्हाला मी सोडणार नाही आहे, तुमची रियालिटी एक्सपोज करूनच राहणार, आणि तुमच्या अंड्यांची पण. म्हणजे ते तर इतके सडके आहेत की ते स्वतःला एक्सपोज करतात, आणि तुम्ही त्याच्याहून महासडके आहात. करा तुम्ही जे करायचे ते धंदे करा. एका अंडीने तर हिला लिहिलं होतं की शी बाई, त्या बाईने ना तुझ्या आयब्रोजच खराब करून टाकले ताई. काय म्हणावं या लोकांना? ह्या लोकांची ना म्हणजे खरंच, कोणी किती असं लिहिलं ना प्रत्येक ह्याला की पॉझिटिव्हिटी पसरवतो आणि पॉझिटिव्ह व्हिडिओ आणि हे ते, तरी पण ते पॉझिटिव्ह नाही होत. कळतंय का? लोकांचं मन किती कलुषित झालंय, लोक किती वाईट आणि किती कसं तुमच्यासारखे घाण विचार करायला लागलेत, कसं दुसऱ्यांवर ब्लेम ढकलायला लागले आहेत. त्यांना रियालिटी दिसत नाही आहे, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. तुम्ही काय केलंय? अक्षरशः म्हणजे येड्या राऊंडचे आहेत. अगं मूर्ख, कोण आहे ती सडकी अंडी? अगं तुझ्या ताईवर उजेड नाही पडला, आणि त्या बाईने काही तिचे आयब्रो वगैरे काही खराब केलेले नाही आहे. तुझी ताई टकली आहे, आयब्रो पण टकले आहेत तिचे. आयब्रो पेन्सिल मारते अशी भसा, तेव्हा जाऊन काहीतरी ते दिसतं 4 केस त्या आयब्रोवर. डोळे फुटले का तुझे? डोळे उघड आणि बघ नीट. डोळे आहेत की गारगोटे? बावळेड बाई म्हणे त्या बाईने वाट लावली. म्हणजे कसं ना, मी म्हणते ना, म्हणूनच या DBS वाल्यांना ना कोणी उभं पण करू नये. यांनी पैसे दिले तरी, तुम्हाला मोबदला दिला ना त्या कामाचा, तरी यांचं कुठचं काम करू नका. अगदी छोटं पण भीक नको पण कुत्रावर बाई. तुझी असलियत सामने येणार म्हणून तुझं समोर येतं, त्यावेळेला समोरच्यावर ढकलून मोकळी होतात हे लोक. असं आहे. म्हणजे आपण काहीच नाही, आपण नाही त्याकले, मग समोरच्याची बर्बादी झाली तरी चालेल. तर बाई असं काही नाही आहे. तुझी ताई काय म्हणजे अवतार ढेकराळी पादराळी सगळी धुसकांडी आहे, आणि सगळं छप्पर उडालेलं आहे तिचं. त्याच्यामुळे कोणी काही तिची वाट लावली नाही. वाट लावायला काहीतरी असावं लागतं. ज्याची ऑलरेडी वाट लागली त्याची काय वाट लावणार? मंद डोक्याची चंदबाई, चलपट येडी, हट पागल कुठची अंडी सडकी. येडलास निकल ऑडियन. आणि काय तर म्हणे की मी ना व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही असं बनवत नाही, कारण तुम्हाला तर माहितीच राहतं खूप भांडी राहतात, आणि मग व्हेजची भांडी वेगळी, नॉनव्हेजची भांडी वेगळी, आणि खूप पसारा होतो. त्यामुळे मग मी ते काही करत नाही. व्हेज तर व्हेजच बनवते, आणि हे दोघं तर व्हेज खात नाही, आणि आमच्या दोघींसाठी काय बनवायचं असं करून मग ते होतच नाही. काय भांडी काय होतात अशी? असं तर कुठला मोठा तामझाम करते, पंचपक्वान्न बनवते. त्या म्हणणारला थोडं ॲडजस्ट करायला सांग. त्याला काहीतरी असं एखाद्या दिवशी त्याला जरा साधं खायला सांग त्या मुलीसाठी. नुसतं त्याला कशाला? त्याला पिठलं भाकरीवर पळव ना. कशाला सगळं पाहिजे? कांदा वांदा करायला रोज कांदा देत असते ती. काही गरज नाही आहे. दे एकदा त्याला साधंच काहीतरी. त्याला दे पुलाव बनवून, खिचडी बनवून, एक दिवस खा म्हणा. आणि भांडी कुठल्या हाताने घासते तू?
की तुझे ऑलरेडी ते पार्वता मानेचे दगडी हात आणि खराब होणार आहेत. आणि मी मध्ये मध्ये सुकट बनवत असते, प्रॉन्स बनवत असते आणि सुकट पण आणलेले आहेत, तर ते मी मध्ये मध्ये करत असते. काय करत असते, जर तू एखाद्या दिवशी काहीतरी बनवलं ते त्यातसुद्धा तो फडतूस पुलावच बनवला, पुलावच्या बाहेर काय बाई ढेकराळी जातच नाही, नुसतं ते पुलाव पुलाव येडा बनवते त्या पोरीला काहीतरी करून. म्हणजे किती ऑप्शन्स असतात. एखाद्या बाईने काहीतरी मस्त चिकन चिल्ली बनवलं असतं किंवा काहीतरी फ्राईड चिकन बनवलं असतं, एअर फ्राईड चिकन बनवलं असतं हेल्दी हेल्दी हेल्दीसाठी. त्यानंतर किती कोरियन चिकन, बार्बेक्यू चिकन, किती ऑप्शन असतात, किती छान. आणि लहान मुलांना असं काहीतरी खायला आवडतं, फिंगर फूड्स किंवा असं चटपटे असं काहीतरी तसं ना. किंवा सूपमध्ये पण आपण मंचाव सूप बनवू शकतो, दुसऱ्या काहीतरी सगळं इंडियन इंडियन इंडियन. आणि त्याच्यामध्ये काय ते नुसता रस्सा आणि भात वेगळं करायचं, तो फक्त रस्सा आणि भात एकत्र शिजवला झाला हिचा पुलाव रेडी. म्हणजे कसलीच काही मेहनत नाही घ्यायची. आणि त्यात अंड्यांना सांगते की आता मी कॉलीफ्लॉवरचं करणार आहे आणि मग पादम फुसकी, सगळीकडे फ्लॉवर्स फुसकी होणार आहे, पण त्या फ्लॉवरचा सुगंध वेगळा असतो, ह्या फ्लॉवरचा दुर्गंध वेगळा असतो. तर ते सगळं तर ते खाणारच आहे आणि ते मी आता बनवणार आहे आणि भात लावणार आहे आणि कालचं वरण आहे तर ते पण करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी हे करायला घेणार आहे आणि मग मी सूप बनवणार आहे. आणि असं ना उगाचच काहीतरी असं उलटं पुलटं आणि एक एक असं मोठं मोठं वाक्य एकेका काय म्हणतात एकेका डिशचं नाव घेऊन मग त्याचं एक सेंटेन्स बनवून असं असं दाखवायचं अंड्यांना. बापरे ताई तू किती करते ग, महानच आहेस तू, की तू किती तू स्वतःसाठी पण बनवलं, त्या मण्यासाठी पण बनवलं आणि त्या फेरीसाठी पण, आणि सगळ्यांचा विचार करते, महान आमची ताई. मग जर तुमची ताई एक दिवस बनवते तर एवढा सगळा फापट पसारा सांगते, टाइमपास करते, तर जर ती मध्ये मध्ये सुकाट आणि मध्ये मध्ये प्रॉन्स हे सगळं बनवत असेल तर डेफिनेटली तिने दाखवलंच असतं ना. नाही दाखवत का तुमची ताई? येडी आहे का, पागल आहे? हां, येड्या राऊंड राऊंडचे अंडे निक्कलॉडियन. कुठे बाहेर गेलं की आम्हाला इंडियनच आवडतं, आम्हाला नाही मिळत खायला म्हणून आम्हाला इंडियनच. तुमच्यासाठी ठीक आहे, तुमच्यासाठी ठीक आहे म्हणजे अरे उलट जे भारतात राहतात ते तरी खूप भारतात राहून वेगवेगळं काय काय एक्सप्लोअर करतात, वेगवेगळं काय काय टेस्ट करतात, वेगवेगळे ऑप्शन्स हे करतात, एक्सप्लोअर करतात. पण तुम्ही तर ती बाहेर राहून पण घरात पण इंडियनच बनवून खातात, बाहेर गेलं तरी पण तेच ऑर्डर करून तेच खातात आणि आम्हाला खायला मिळत नाही. काय नाही खायला मिळत, घरी तर बघा तेव्हा तेच तर बनत असतं. कधी या बाईकडे तुम्ही कुठलं असं काहीतरी वेगळं डिश काय बनवलं आहे अपार्ट फ्रॉम इंडियन क्युझिन, काय बघितलं आहे का कधी? आणि तेच काळा मसाला, त्याच्यानंतर कसले तरी भाज्या, आणि त्याच्यात पण प्रॉमिनंटली वांगं आणि छोले आणि वांगं आणि कधीतरी 4 पनीरचे तुकडे. ह्या व्यतिरिक्त ह्या बाईकडे कसलं कधी काय एक्सक्लुझिव्ह, कधीच्या काळात कधी भाकरी बनवली असेल, त्याच्यानंतर कधी काय चपात्या कधी एकदा बनवल्या तर ते आता बोलल्यावरती बनवते आणि मग दाखवते या डब्यात चपात्या आहेत म्हणून. त्यात नाहीच, नुसतं भात आणि मग काहीतरी काळा मसाला, भाजी आणि कांद्याची चटणी, नाहीतर कांदा, बस सलाडमध्ये फक्त कांदा आणि कसले काय काय घालून त्याच्यामध्ये पाणी बनवत असते, बस सगळ्याचं पाणी करून टाकते बघा तेव्हा. पण कधी असं किती असं वेगवेगळं इंडियन टेस्टमध्ये पण तुम्ही वेगवेगळं हे ट्राय करू शकतात, डिशेस ट्राय करू शकतात, इंडो चायनीज बनवू शकतात. हे सगळं काहीच नाही. म्हणजे खरंच मला त्या मुलीवर अक्षरशः म्हणजे उपकार केले असं वाटत होतं हिने, की बापरे फक्त गॉसिप गर्लला दाखवायचं आहे म्हणून मी घालते तिला खायला, पण मी माझ्याच मनाचं. पण जर हेच मण्यार बोललं असतं ना तर त्याला असं काही ना काहीतरी वेगवेगळं काहीतरी करून घातलं असतं. मण्यारला हे खावंसं वाटत होतं, मण्यार म्हणाले की बोंबाड मला हे खावंसं वाटतं आहे, तर मी म्हणाली ठीक आहे मण्यार, काही हरकत नाही लगेच. पण त्या मुलीला हवं होतं ना, मग तिला काहीतरी चिकन आहे ना, बस खा गपचूप. इतकं त्या मुलींना भत्ता मिळतो तरी पण त्या मुलींना कधी काय ॲक्टिव्हिटीजना पाठवते किंवा काय करते. आणि पहिले ते फ्लक्झमबर्गला राहायचे तर तेव्हा पण असं 1-2 असं मला वाटतं असं असतं ना ट्रायल, असं की असं ऑफिसमधनं की यू कॅन ट्राय, जर आवडलं तर मग तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर तसं फ्री ट्रायलला कुठेतरी असं 1-2 याच्यामध्ये न्यायची, जसं बॅडमिंटनला 1-2दा, स्विमिंगला 1-2दा,
बस जेव्हा फ्री ट्रायल असं काहीतरी असेल तेव्हा घेऊन जायचं, दाखवायचं बस. पण त्या व्यतिरिक्त काय करते ही बाई, काय त्यांना ना चांगलं चुंगलं काही खायला घालणं नाही, की त्यांना कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी नाही, आणि किती येडा बनवते त्या भक्तांना. काय तर म्हणू की आता त्यांना सुट्टी राहते तरी पण मी त्यांना असे ऑनलाईन क्लासेस असं लावले आहेत, तर हे तुम्ही करू शकता क्लासेस आणि खूप छान आहेत आणि मला तर पर्सनली खूप आवडले, तुम्ही पण करू शकतात असे क्लासेस. आणि ना तुम्ही एक नोट करा, जेव्हा ही खोटं बोलत असते ना तेव्हा ना ही जोरजोरात बोलायला लागते. म्हणजे हिला असं वाटतं की जोरजोरात बोलल्याने आपलं खोटं खरं होईल किंवा समोरच्याला ते खरं वाटेल. आणि हे एक आहे ना, हा एक तेच आहे, ही एक अशी एक टेंडन्सी किंवा एक सायकोलॉजिकल असं एक असतं माणसांना. आपलं खोटं दामटवण्यासाठी ते परत परत बोलतात, ते जोरजोरात बोलतात. आणि कधीकधी आपला कॉन्फिडन्स, म्हणजे आपण खूप कॉन्फिडेंट आहोत पण असतात खूप अंडर कॉन्फिडेंट आणि खूप भेदरलेले आणि अजिबात त्या विषयातलं काही माहिती नसतं, पण कॉन्फिडेंटली असं आपण इंटरव्ह्यूजना वगैरे पण बोलतो. आपल्याला सांगितलं जातं की इंटरव्ह्यूला ना भलेही काहीही येत नसेल किंवा काही असं वाटलं की ह्याचं आपल्याला नीट उत्तर येत नाही आहे तर काहीही फेकून द्यायचं, पण एकदम कॉन्फिडेंटली फेकायचं. असं अजिबात कॉन्फिडन्स की कोई कमी नाही होनी चाहिए. तर ते पण असं म्हणजे काही जणांचं असतं की ते ना चुकीचं बोलतात, चुकीचं असतं, पण सगळं एकदम एकदम कॉन्फिडेंटली असं एकदम जोरजोरात आणि एकदम फुल फेकाफेकी. तर ते तसं काहीतरी करायला जाते. ते कसलं तरी प्रमोशन आहे, एकदा त्या वेलाला बसवते, एकदा त्या फेरीला बसवते. म्हणजे त्या मुलींमध्ये पण असं असेल, लास्ट टाईम मामा तू तिला बसवलं होतं ना, तर डाटा आता यावेळेला माडा बटवणं मला पण दाखवते, मला पण बसायचं त्याच्यामध्ये. ओके, मग एकदा तिला बसू दे, एकदा तू बस, ठीक आहे. मग आता यावेळेला लास्ट टाईम तू बसलेली ना, आता दीदीला बसू दे, दीदीला दाखवते मी, नाही तर दीदी परत अशा टेटे करायला लागेल. ओके मामा. म्हणून मम्माने यावेळेला दीदीला बसवलं, लास्ट टाईम वेलाला बसवलेलं. टॉर्चर मम्मा आहे रे बाबा, बापरे, असला दरारा आणि असली वागणूक त्या मुलींना. काय स्पेशली त्या वेलाला ज्या प्रकारचं, म्हणजे ते साफसफाई आणि हे सगळं करताना ज्या प्रकारचं असं बोलते ना की तुला मी किती वेळा सांगितलं आणि मी बऱ्याच वेळा सांगितलं या आधी पण, हे असं नाही चालणार, हे असं नाही करायचं आणि जागच्या जागी ठेवायचं आणि हे करायचं ते करायचं. व्हेरी सॅड या. म्हणजे खूप विचित्र आहे ते, वाईट आहे. आणि खरंच ही बाई आहे ना, या बाईचं बिहेवियर नॉर्मल नाही आहे. फक्त तिचं त्या मण्यारसमोर काही चालत नाही. मण्यारसमोर ती जास्त हुशाऱ्या करू शकत नाही, कारण माहिती आहे ना, सगळ्यांनाच माहिती आहे तिकीट टू फ्लक्झमबर्ग आहे. पण राईट फ्रॉम हिज मदर टू हर सिबलिंग्स, सगळ्यांबरोबर हिचाच मोठेपणा, हीच मोठी, हीच असं दाखवणार, ही सगळ्यांना नरेट करणार, ही सगळ्यांना अशी आपल्या तालावर नाचवणार, हिचाच डंका पिटला पाहिजे. ह्यालाच म्हणतात नार्सिस्टिक बिहेवियर. आणि ह्यातूनच सगळे संबंध हिचे खराब झालेले आहेत. कारण अशा लोकांना जर तुम्ही महत्त्व दिलं नाहीत तर हे लोक पिसाळतात. त्याच प्रकारची ही बोंबडी आहे. पण बोंबडे, लायकी तर राहायचं लायकीतं. आणि हेच जर तुझं बिहेवियर कंटिन्यू राहिलं ना, तर त्या मुली तुला तुझी जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि काय ते डायलॉग मारत असते, एका स्त्रीला अजून काय हवं असतं, एका आईला अजून काय हवं असतं. अरे काय हवं असतं ते तुला माहिती, ते स्त्रीचं राहू दे, तू स्त्री नाही आहे, तू काहीतरी बोलतच आहेस. तर तुला काय हवं असतं ते आम्हाला नाही माहिती, आमच्यासारख्या नॉर्मल लोकांना नाही माहिती, ते तुझ्यासारख्या लोकांना विचार. सारखं प्ले केले काय असते, त्याला काय असते. आणि प्रत्येक वेळेला असं कोण बोलतं की पोटभर जेवण केलं, त्याने पण पोटभर जेवण केलं, मण्याने पण पोटभर जेवण केलं, मुलीने पण पोटभर जेवण केलं, मी पण पोटभर जेवण केलं. असं कोण बोलतं पोटभर जेवण केलं? असे तीच लोक बोलत असतील जे लोक नॉर्मली, ज्यांना पोटभर खायला मिळत नाही. कारण जे लोक नेहमी तृप्त असतात, नेहमी असं छान जेवण करतात आणि चांगलं असं म्हणजे एकदम संतुष्ट असतात, तर ते लोक असं रोज नाही म्हणत आज पोटभर जेवण केलं. म्हणजे जेव्हा आपण असं खूप असं काहीतरी खातो, अंगावर येतं बाबा आता सगळं गटारी आहे किंवा अशी काय एक कुठलं ओकेजन आहे, पार्टी आहे, तेव्हा आपण असं म्हणतो की आज खूप खाल्लं. त्याच्यात पण आपण पोटभर खाल्लं असं नाही बोलत, कारण आपण पोटभर नेहमीच जेवत असतो, आपल्याला पोटाला लागेल तेवढं आपण नेहमीच खात असतो. त्यामुळे हा शब्दप्रयोग मला वाटतं विशेष आहे अशा लोकांसाठी जे पोटाला चिमटे काढतात
आणि म्हणून कधी ते असं नॉर्मल असं पोट व्यवस्थित तृप्त होईपर्यंत भरेपर्यंत जेवले की त्यांना असं वाटतं की आज आम्ही पोटभर जेवले. मायदे कसले हे डिजिटल भिकारी संघटना, इंटरनॅशनल डिजिटल भिकारी संघटनेची मुखिया बोंबाळ खोसरा का फसरा. मी सुट्टी घेते तेव्हा म्हणजे कधी कधी असं वाटतं, मला खूप आठवण येते आणि खूप असं वाटतं की आज काही नाही केलं आणि मी खूप मिस करते सगळ्यांना. पण कधी कधी असं होतं की कंटेंट राहत नाही आणि मग काय दाखवायचं तेच असं वाटतं. आणि मग हे तर तेव्हाच दाखवलेलं, हे तर आत्ताच दाखवलेलं आहे असं बोलून ते परत तेच दाखवते. तू किती वेळा होम टूर दिली आहेस, तू किती वेळा तुझी वॉर्डरोबची टूर दिली आहे, किती वेळा ते काय वॉकिंग क्लॉजेट दाखवलं आहे आणि किती वेळा तू त्याच ठिकाणी तेच. अगं म्हणजे तुझं अख्खं कॉन्टेंटच तेच आहे. ते आता बंद करायची वेळ झाली आहे. रोज आपलं काय ते काळा मसाला फेकत असते, रोज आपलं तेच काहीतरी, मी पॉझिटिव्ह राहते, मी ढेकर मारते, मी हे करते आणि मी ते करते आणि मी असं पुसते आणि मी हे साफ करत असते आणि मी दगडाने पुसते की टिश्यूने थोडी आता सुधारली आहे तर थोडं टिश्यू आणते कारण दगड लागले मला. हे तेच कॉन्टेंट तू वर्षानुवर्ष करत आली आहे. आता ते बंद कर इनफॅक्ट. कारण ह्या जी तुझी आयडिओलॉजी आहे की तेच दाखवायचं म्हणून मग मी ब्रेक घेते मध्ये तर ब्रेक नाही जॉक. अगं तुला बंद करायची वेळ आली आता. बस कर भाई, बस कर. रोज खोटं बोलते ते नाही वाटत का? रोज किती खोटं बोलायचं नाही वाटत? आणि अबाउट दॅट ट्री, ॲपल ट्री, त्याने आता फ्रूट बेअर केलेत. कारण म्हणजे तुम्ही विचार करा, ही बाई किती टॉक्सिसिटीने आणि किती नेगेटिव्हिटीने भरलेली होती. हिचा ऑरा किती खराब होता की ही तिथे असताना त्याने कधीच फळं दिली नाहीत. इनफॅक्ट त्या अंजीरच्या झाडाने पण जसं ही तिथून गेली तसं कोणीही लक्ष न देता ते स्वतः बहरलं. आणि अजून एक हिला सिग्नल दिला, जे की हिचं डोळ्यात काहीतरी गेलं, डंख मारला कोणी काय माहिती, हिचा डोळा फोडला. हिचं तर म्हणजे थोबाड फोडावं असं वाटत असेल त्या ॲपल ट्रीला. आली इकडे घाण माझ्या फळांना नजर लावायला. आणि अंडे सांगतात की ते झाड घेऊन ये इकडे. अंडे बिंडे काय नाही, हिच्या स्वतःच्याच मनात आहे ते झाड इथे आणायचं. आता येत आहेत ना, आणि ते बघा गॅरंटी आहे ते इथे आल्याबरोबर हिच्या छत्रछायेखाली त्या झाडासाठी प्रार्थना करा. नको, तो मण्यार म्हणतो ना तसं की ते थोडंसं हे झालं असेल, नको. पण मला वाटतं की ते नाही होणार कारण ते आता थोडंसं मुळं वेळ त्याची घट्ट झाली असते ना, तर ते मला असं वाटत नाही. पण ठीक आहे, बघू आपण काय करता येईल का. हो, मण्यार म्हणाले की ते झाड आता जुनं झालं आहे ना, तर आता ते तेव्हा आणलं तेव्हा छोटं होतं, पण आता ते आणता येईल की नाही माहिती नाही. देव करो. आणि नकोच आणायला बाबा, ते सुखी आहे ते झाड. पण बघा तुम्ही विचार करा किती वाईट हिची मनोवृत्ती आहे. कारण आता जिथे ही राहते तिकडची जी फळं खाते, जे स्ट्रॉबेरी हे ते जे काही दाखवते सगळी एक्सक्लुझिव्ह फ्रूट्स, ते आधीच्या ओनरने लावलेलं आहे. कारण ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे वायके की हे काही असे म्हणजे पटकन येणारे असे नाही आहे. ते असं कोणीतरी कल्टिवेट केलं आहे ते बऱ्याच दिवसापासनं, बऱ्याच वर्षापासनं, आणि म्हणून ते आता फ्रूट बेअर करते. तर ऑब्व्हियसली ते ही आली, हिला येऊन दिवस किती झाले आणि लगेचच 2-3 महिन्यामध्ये स्ट्रॉबेरी झाल्या असं होत नाही. त्यामुळे ते तर ही कधी त्या ओनरला ते क्रेडिट देत नाही. ते कधी असं सांगत नाही की बाबा त्यांच्यामुळे आज आम्ही हे खातोय. ठीक आहे, आम्हाला ते मिळालं, बट वी आर ग्रेटफुल. आणि त्यांनी खूप चांगलं विचार करून, चांगलं चॉईस खूप त्यांची चांगली होती आणि त्यांनी छान रोपं लावली. हे कधीच्या तोंडातनं निघत नाही, आमचा आम्ही. पण ते स्वतःचं ते झाड काय लावलं, जे ही असताना कधी त्याला फळं त्या झाडाने दिली नाही. पण आता हिची घाणेरडी नजर त्याच्यावर पडली तरी त्या झाडाने हिचा डोळा फोडला, तरी पण हिला ते घेऊन यायचंय का? तुझं घर आहे ना, ते घर आहे ना, मग जा ना, तिथे राहू दे ना. भलेही तू राहत नाही पण येत जात तर असतेस ना, मग तिकडे कर. तिकडे जाऊन झाडाला पाणी बिणी जरा घालत राहा. तिकडे काय सगळंच बंजर करून टाकायचं, ओसाड करून टाकायचं. आणि मला मुळातच हे कळत नाही की
की जर इतकं काय आहे, म्हणजे कितीही तुमच्याकडे पैसा असू दे, कितीही काही असू दे, पण तरी पण आपली एखादी प्रॉपर्टी किंवा काही आहे ज्याच्यातनं आपल्याला अजून इन्कम जनरेट होऊ शकतं, तर आपण ते असंच पडून ठेवतो का? मेरे पास बहुत पैसे आहे, भले चल पडूनचा पण प्रश्न नाही आहे, पण आपण अधेमध्ये जाऊन राहतो तरी ना. ह्या बाईने तिकडून सगळं ते रिकामी केलं आणि आता थोडंफार ती झाडं बिडं पण काय राहिले, ती पण हिला दुसऱ्याच्या मुखी लागू द्यायची नाही आहेत, ती पण हिला तिकडून उचकटून आणायची आहे, पण दुसऱ्यांची फळं खायची आहेत हिला, बेशरम बाईला. आणि आणि मग ते घर कशासाठी ठेवलं आहे? जर म्हणजे ते एकतर ते विकलं जात नाही आहे, तर तुम्हाला ते कबूल करायचं नाही आहे आणि तुम्हाला ते रेंटवर द्यायचं नाही आहे, कारण तुम्हाला ते विकायचं आहे, कारण पैसे आणि वन मोर थिंग, त्या घराची किंमत आहे ना ह्या घरापेक्षा जास्त आहे. हे अर्ध्या किमतीत घेतलेलं घर आहे ह्यांनी, म्हणजे हे फुल ऑन प्रॉफिटमध्ये आहेत, फुल ऑन. म्हणजे हे आउटस्कर्ट्सला आहे, अगेन इट्स इन द ट्रान्स बॉर्डर ऑफ फ्लक्स, पण ही ते मान्य करत नाही आहे आणि खूप बाहेरचा एरिया आहे, मावसाडच्या भाषेत वेशी बाहेर फेकलं याला. आणि म्हणून तिकडे असं ते लोक जनरली असं वीकेंड होम्स वगैरे असं बनवतात, त्या प्रकारच्या कुठल्या तरी एरियामध्ये तिने घेतलेलं आहे. आणि जे पहिलेचं जे घर होतं ते थोड्या बहुत प्रमाणात बऱ्यापैकी प्राईम एरियामध्ये होतं, भलेही छोटं होतं. सो हे दाखवतात वेगळं आणि रियालिटी आहे वेगळी. आणि आता ते कोणते घर जात नाही आहे आणि ते ठेवून दिले नाही, तर काही सेन्सच बनत नाही आहे या गोष्टीला, की त्या घरामध्ये काही यांनी ठेवलेलं नाही आहे, सगळं रिकामी केलं आहे, स्वतः पण राहत नाही आहेत, थोडंफार जे काय उरलं आहे ते पण उचकटून घेत आहेत, पण ते घर यांनी ठेवलं आहे फॉर व्हॉट? बिग क्वेश्चन, जो अंड्यांना कधी पडत नाही. आणि स्वतःला छान मेंटेन ठेवलं आणि चांगले कपडे घरात घालून बसलं की कसं फॅमिलीला पण चांगलं वाटतं, आपल्या फॅमिलीमधले लोक आपल्याला बघतात, त्यांना पण छान वाटतं. कोण बघतं तुला? कुठली फॅमिली? तो विवी, त्या विवीला रिजवायला करतेस हे सगळं. तो तर असा माणूस आहे की बाबा तू त्याला किती काही केलंस ना तरी तो तुझ्याकडनं पण घेईल आणि बाहेर पण, माहिती आहे ना, हां कॅमेरा मारत असतो फकाफक. तर त्यामुळे तू काय करते आणि कोणाला दाखवते, कुठच्या फॅमिली जरा सांगशील का? एलॅबरेट करशील? आणि फक्त स्वतःच छान दिसलं म्हणजे फॅमिलीला बरं वाटतं का? त्या मुलींचा तर अवतार केलेला असतो. कधी नाही ते एकदा केस विंचरले तर त्याचं एवढं कौतुक करायचं हिचं की बाबा दया केली त्या मुलींवर, केस विंचरले. नाही तर अवतारातच असतात, नसतील तर एकमेकींच्या झिंजा उपटून अवतार करतात. तर का त्यांना नाही सांगत का, त्या मुलींना नाही? ते पण शिकव मग, कसं काय घरातल्या मेन नागाला खुश ठेवायचं, त्याच्यासाठी छान दिसायचं, ते पण दे ना बाळकडू. घाणेरडी मेंटॅलिटीवाली बाई. एक टापटीप राहणं, एक व्यवस्थित असणं आणि आपण आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं राहणं आणि स्वच्छता ठेवणं आणि चांगलं एक असं एकंदरीत असं मी म्हणत नाही की गबाळं राहा, चांगलं राहा, व्यवस्थित राहा. पण उगाचच म्हणजे असं ह्याला काय अर्थ आहे की दुसऱ्यांना ते स्वतःला छान वाटतं म्हणून करा, दुसऱ्याला छान वाटायला नाही. दुसऱ्याला छान वाटायला मग काय त्याला काय हेच नाही, पारावारच नाही आहे. आणि त्या मण्यारला तर नाहीच नाही, खवल्यावाली पॅन्ट घाल. आणि अंड्यानं तर असा येडा बनवते. एकतर मला ना सगळ्यात आधी तर माहिती नाही की कोण कॉमेंट करतात. खरं तर मला तर ही जे म्हणते ना की मला अशी कॉमेंट आली होती आणि त्यावरच विश्वास नाही की ताई हे दाखव ते दाखव. आणि मग ही म्हणते की काय ती कॉमेंट म्हणजे मला इन्स्टाला DM आला होता. मग इन्स्टाचा DM दाखव बाई, जरा बघू तरी कोण तुला काय विचारतं ते. इन्स्टा आता ह्यासाठी बोलायला लागले कारण इन्स्टा काय ते दाखवावं नाही लागत ना. कॉमेंट मग आपण बोलतो की कॉमेंट दिसली नाही, आम्हाला तर नाही दिसली अशी कुठली कॉमेंट, किंवा हिला खरंच कॉमेंट येत असेल पण ही होल्ड करते, त्याच्यामुळे फक्त तीच वाचत असेल, अप्रूव्ह करत नसेल, त्याच्यामुळे ती आपल्याला दिसत नाही. आणि इन्स्टाला काय, इन्स्टाची पण तुला दाखवायला लागेल, विश्वास नाही आमचा तुझ्यावर फेकाडी बाईवर. आणि मुळात ती कॉमेंट आली पण तरी पण ती व्यक्ती काय, म्हणजे ती व्यक्ती हिला पण चांगलंच माहिती आहे की कोण हिचे अंडे काय तेवढे काय त्यांची औकातच नाही आहे. काय कसले प्रोडक्ट दाखवते त्याची नावं पण हिला उच्चारता येत नाहीत. ती नावं ही साधी गुगल यूट्यूबवर पण आहे. अगेन मी हेच म्हणते की फक्त आणि फक्त आमचं पॅशन आहे, आम्हाला याचं काय गरज नाही, आमचं काय घर नाही चालवत, आमचं काय हे नाही ते नाही. येस, दॅट रिमाइंडेड मी की मावसाड आणि हे लोक म्हणतात की ह्यांचं घर नाही चालत यूट्यूबवर. लुक ॲट देअर व्ह्यूज,
लुक ॲट देअर सबस्क्रायबर्स. आणि हे लोक म्हणतात की ह्यांचं घर नाही चालत, आणि हेच लोक आहेत जे म्हणतात की त्यांच्या जीवावर माझं घर चालतंय. माझं लुक ॲट माय व्ह्यूज, माय सबस्क्रायबर्स. मी समाधानी आहे, पण मी फक्त ह्या लोकांसाठी म्हणते की जे लोक म्हणतात की किती किती माणसाने दुटप्पी असावं, किती कसं, म्हणजे तुमचं घर नाही चालत पण माझं चालतंय. माझं घर नाही चालत पण येस डेफिनेटली यूट्यूब आणि माझ्या मंडळींमुळे माझं खूप खूप आयुष्य पालटलं आहे. खूप पर्सनल लेवलवर मला खूप छान अनुभव, चांगले फ्रेंड्स मिळालेत, आणि येस कधी कधी मजा करायला थोडेफार पैसेही मिळालेत. सो आय ओव दिस टू यूट्यूब, अँड आय रिअली अप्रिशिएट माय फ्रेंड्स, माय यूट्यूब फॅमिली आणि सगळे माझी मंडळी. सो सॉरी, थोडं ऑफ टॉपिक झालं. म्हणजे काय किती, आणि ह्यांचे अंडे, सडके अंडे, ह्यांना हे काही विचारत पण नाही, कुत्र्याचे हाल खातात. आणि ही त्या दिवशी काय ते हे पण बघत होती, काय ते मण्यारला सांगते की मला क्रॉकरी आणि याच्यामध्ये, राहू दे बाई, तू ते ठेव, तुझ्याकडे कोण कुत्रं पण येत नाही तिथे, कोणाला देणार आहेस काय केक, आणि काय स्वतःच्या मुलींना नाही खायला घालत, बाहेरच्यांच्या गोष्टी करते, बस बक्का रेन दे. आणि ते प्रॉडक्ट सांगते, त्या प्रॉडक्टचं कधी म्हणजे यूट्यूबवर पण हे आहे त्याचं की तुम्ही कसं प्रनाऊन्स करू शकता. अक्षरशः ते सेरावीचं पासनं ते हिने ते दुसरं काय रॉश पॉसीचं पण हिने लारा पॉसे म्हणजे त्याच्या स्पेलिंगमध्ये ROCHE असं लिहिलेलं आहे. ते रॉशला तर खाऊनच टाकलं हिने, काहीतरी लाराचा पोसे काय बनवून टाकलं. म्हणजे अक्षरशः त्या ब्रँडने हिच्यावरती डिफेमेशन ठोकली पाहिजे असं म्हणजे ही वाट लावते. डिफेमेशनच्या गोष्टी हे लोक करत असतात. तुमची जर लावायची ठरवली ना, तुमची लागली ना, स्वतःचा विचार करा आधी. आले मोठे हट येडी कुठची बॉम्बाड अडाणटोट चौथीने अंगणवाडी फेल. सनस्क्रीनला सनस्क्रीम बोलते, स्क्रीम होतो हिचा सन. आणि त्यांना काहीतरी कोरियन आणि मग हे गोल्डचं लावते, हे सांगते, ते नॉर्मल काय सांगतच नाही. त्यांचं तर म्हणजे ना अक्षरशः गोबर लावायची पण लायकी नाही त्यांची. त्यांच्या गाईला पण एवढं खायला मिळत नसेल की ती गोबर देत असेल आणि यांना थोबाडाला लावता येत असेल, तेवढं शेण फासायची पण त्यांची लायकी नाही. त्यांना कुठलं काय काय सांगते, हिला स्वतःलाही माहिती आहे की ते काही त्यांना काही समजणार पण नाही येड्यांना. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे घेणं तर दूरचीच गोष्ट, पण उगाचच काहीतरी. आणि चोरियावरून येताना मी हे आणलं ते आणलं, मी एवढं पण काय नाही मागवलं, मी एवढं पण नाही आणलं, थोडंसंच आणलं होतं, मी खूप लिमिटेड हे करते. आणि असं ही स्वतः बोलली आहे की ती तिथून येताना घेऊन आली आहे हे सगळं. तर पहिली तर गोष्ट म्हणजे त्या चोरियाला जाऊन हिला किती दिवस झाले, किती महिने, किती वर्ष, 1 वर्षाहून जास्त झालं हिला चोरियाला जाऊन. तेव्हापासूनचे हिने प्रोडक्ट्स आणले आहेत, आणि ते सुद्धा हिच्या म्हणण्याप्रमाणे हिने फार कमी काही सिलेक्टिव्ह आणले आहेत. पण अजून वर्षभरानंतर पण ती ते दाखवते त्या प्रोडक्ट्सला काही एक्सपायरी आहे की नाही आहे आपलं. आणि असं किती आणलं का एक्सपायर्ड प्रोडक्ट्स वापरते. आणि म्हणजे हे असं पण नाही की हिने ऑनलाईन मागवलं आहे वगैरे, हे स्पष्टही बोलले की मी येताना ते घेऊन आले. म्हणजे किती ते कधीचं काय वापरते ते आधी तू बघ बाई. आणि राहिला प्रश्न, माझी स्किन असं चांगली दिसते आणि खूप स्मूथ झाली आहे आणि सॉफ्ट झाली आहे, तर काय आता मी काय बोलू ना. आपण तर वेळोवेळी दाखवतच असतो. त्या दिवशी तर असं ती बोलली होती की माझे केस पण एकही केस पांढरा नाही आहे, पण आपण तर बघितलं आहे ना. आणि एकही मला असं म्हणजे केस असे लांब झाले आहेत, घने मुलायम झाले आहेत, पण घने तर नाही आहे. आपण तर बघितलं, घनता कमी झाली आहे त्यांची. घन घेरी आहे बदरा. घन वाट लावा टाकल्यावर, थोडं पाणी पडलं, शिंतडलं तर उगवलं अशी हालत. आणि इतकी फेकते शी. म्हणजे खोटं बोलण्याचा लग गया रोग, अब इसके बचने दी नहीं हो उम्मीद. काय बोलावं, आणि हिच्या खोट्याला काही हेच नाही. आणि अगेन तुम्ही बघा, ते कसं तरी लपेटायचं, फास्ट बोलून एकदम जोर आलेला हिच्या अंगामध्ये. आणि नंतर इतकं लाऊड म्युझिक लावून ठेवलेलं, इतकं मोठ्याने गाणं लावलेलं की बाप रे बाप. काय ते एकदम ते आवाज पण, आणि दाखवायला की किती बापरे मी देवाचं आणि किती काय करते. अगं जाऊ दे नको ना बोलायला लावूस बोंबाड. काही होत नाही अशाच्याने. आज काय मॅनिफेस्टेशन पण आठवलं, सॉलिड एकदम लपेट्यात आलेली आहे वाटतं त्या मावसाडच्या.
त्याच्यामुळे आता तुझे लागणार आहेत लवकरच. कर कर, चालू दे हां. पकवी चालू दे तुझी. ऐकू नकोस तू. त्या हिचे लागले ना चड्डीचे, एकदा तिला विचारून घे मावसाडची संगत कशी असते ती. आणि झोपाळ्यावर बसण्याची पद्धत तर तुम्ही इन्स्टाला बघितलीच असेल मंडळी, आपल्या स्टोरीला. काय नव्हेच ते आणि मावसाड आली परत येते. पण सॉलिड होतं, म्हणजे सेल्फ एक्सपोजर. लव मी लाईक यू डू, ला ला लव मी लाईक यू डू. आहा, काय बोलावं, म्हणजे ते अक्षरशः म्हणजे ती शेंडी पण अशी खालून वर आणि मग मागे असा मण्यावर झुल्यावर आणि बोंबाड कुठे, म्हणजे दोघं पण बसू शकतात ह्याच्यावर, दोघंही बसू शकतात. नाही का नाही का नाही का, आठवलं का मंडळी? म्हणजे तेव्हा फेरी वेलाचं एक्झाम्पल देत होती, पण ॲक्च्युअल ते आज बसण्याच्या पोझिशनवरून कळलंच असेल तुम्हाला. माझ्या मंडळींना सगळं समजतं, ते हुशारच आहेत माझ्यासारखे. नाही का नाही का नाही का मंडळी? बघा कसा खुल्ला आहे, कसा एकाचा पिसारा. दॅट इज दॅट मंडळी. आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये. आय डोंट नो, मी तुम्हाला सांगेन कसं काय आहे ते. जसं आज केलं पॉडकास्ट तसं येईलही नाही, बघू कसं काय जमते ते. सो सी यू टुमॉरो और वेन एवर पॉसिबल. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासरा.